वर्षापासून मेंगडेवाडीतील ग्रामस्थ रस्त्याच्या प्रतीक्षेत। देशाला स्वातंत्र्य मिळून नुकतेच 79 वर्ष पूर्ण झालीत, मात्र अजूनही ग्रामीण भागातील अनेक गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। पाटोदा तालुक्यातील वाघिरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मेंगडेवाडी गावाला आजपर्यंत डांबरी रस्ता मिळालेला नाही, त्यामुळे येथील ग्रामस्थांना दररोज हाल सहन करावे लागत आहे। ग्रामस्थांनी वारंवार लोकप्रतिनिधींपासून मंत्र्यांपर्यंत किमान रस्त्याची तरी सोय करावी अशी मागणी केली। यासाठी त्यांनी जलसमाधी आंदोलन, रस्ता रोको आंदोलन देखील केले, परंतु केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले गेले। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून ते आता मोठ्या आंदोलनाच्या पावित्र्यात आहे। देशाला स्वातंत्र्य होऊन 78 वर्ष झाली, मात्र ग्रामीण भागातल्या काही गावांमध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत रस्त्याच्या, त्यापासून गाव वंचित आहे। पाटोदा तालुक्यातील वाघिरा ग्रामपंचायत अंतर्गत मेंगडेवाडी गाव जे आहे, साधारणतः 800 ते 900 लोकसंख्येचं गाव आहे। या गावाला पहिल्यापासून अद्याप डांबरी रस्ता नाहीये, त्यामुळे एसटी या गावापर्यंत पोहोचू शकत नाही। दुसरीकडे जर पाहिले तर या रस्त्याला जाताना तलावाशेजारी जो पाय रस्ता वाटत आहे, पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी साचल्यामुळे या लोकांना दवाखान्यासाठी असेल, दूध दुभता असेल, भाजीपाला असेल, खत बियाणे असेल किंवा लिंबागणीचा बाजारपेठ असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण असेल, त्या ठिकाणी अडचणी येतात। मुलांना पावसाळ्यामध्ये बरेच वेळा 8-8, 10-10 दिवस सुट्टी घ्यावी लागते। या ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी यांना वारंवार निवेदन दिलेले आहे। 2020 मध्ये या ठिकाणी जलसमाधी आंदोलन सुद्धा केलं होतं, मात्र या ठिकाणी निधी मंजूर झाला आहे, परंतु अद्याप या ठिकाणी रस्ता झालेला नाही। या ग्रामस्थांची अशी मागणी, कमीत कमी आम्हाला रस्ता तरी द्यावा अशी यांची प्रमुख मागणी।